शिशु संगोपन संस्था संचलित सविता रमेश फिरोदिया प्रशाला अहमदनगर. Standard 6th subject science. In that we are going to learn the chapter the living world. पहा मुलांनो, इयत्ता 6वी मधील विषय विज्ञान यामधील आपण धडा पाहणार आहोत सजीव सृष्टी. Students, see this picture. There are many kinds of plants and animals in this picture. They show some similarities, some differences. With the help of certain features, we can identify the living things. But these features are not shown by non-living things. So, such features are said to be the characteristics of living things. पहा मुलांनो, समोर तुम्हाला एक चित्र दिसत आहे. त्या चित्रामध्ये अनेक प्रकारचे प्राणी आणि वनस्पती तुम्हाला दिसत आहेत. त्यामध्ये काही बाबतीत साम्य तर काही बाबतीत भेद दिसून येतात. सर्व सजीव जे आहेत ते एक ठराविक वैशिष्ट्यांच्या आधारे आपण ओळखतो, पण निर्जीवांमध्ये तसे काही वैशिष्ट्ये आपल्याला दिसून येत नाहीत. सजीवांचे वैशिष्ट्य म्हणजेच काय तर सजीवांची लक्षणे. या धड्यामध्ये आपण पाहणार आहोत सजीवांची लक्षणे. सी स्टुडंट्स, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग थिंग्स. कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे लक्षणे. सो द फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग थिंग इज ग्रोथ. स्टुडंट्स, लेट अस स्टडी अबाउट ग्रोथ. ग्रोथ म्हणजे वाढ. All living things grow into adults. Adults म्हणजे प्रौढ in certain fixed period. सजीवांमध्ये वाढ होऊन ते प्रौढ होण्यास एक ठराविक कालावधी लागत असतो. Human babies require 18 to 21 years to complete physical growth. फिजिकल ग्रोथ म्हणजे शारीरिक वाढ. सर्वसाधारणपणे मानवाच्या शरीराची वाढ होण्यास 18 ते 21 वर्ष लागतात. ड्युरिंग दिस पिरियड दे गेन हाईट, वेट अँड स्ट्रेंथ. हाईट म्हणजे उंची, वेट म्हणजे वजन आणि स्ट्रेंथ म्हणजे ताकद. वाढीच्या काळात उंची, वजन, ताकद इत्यादी बाबींची वाढ होत असते. पहा मुलांनो, दीज आर द स्टेजेस ऑफ ग्रोथ. वी कॅन सी दिस पिक्चर अँड आयडेंटिफायज द स्टेजेस ऑफ द ग्रोथ. या चित्रामध्ये तुम्हाला वाढीचे टप्पे दिसून येत आहेत. नाव see students, we can see the picture of growth in banyan and coconut tree. चित्रामध्ये आपल्याला वड आणि नारळ या झाडांची वाढ होण्याचे टप्पे दिसत आहेत. See students, plants grow as long as they live. वनस्पतीची वाढ जिवंत असेपर्यंत होत असते. पहा, चित्रामध्ये तुम्हाला दिसत आहे वृक्षाची कशी वाढ होत असते. नाव वी विल सी फूड इज नेसेसरी फॉर ग्रोथ. म्हणजेच वाढीसाठी अन्नाची गरज. नेसेसरी म्हणजे आवश्यकता. वाढीसाठी अन्नाची आवश्यकता. Plants can prepare their food by the process of photosynthesis. पहा मुलांनो, वनस्पती आपले अन्न फोटोसिंथेसिस या प्रक्रियेद्वारे तयार करत असते. फोटोसिंथेसिस म्हणजे प्रकाश संश्लेषण. सी स्टुडंट्स,
Plants make their own food in the sunlight. Plants produces food from water, nutrients in the soil and carbon dioxide present in the air, and this process takes place in the leaves of the plant. पहा मुलांनो, वनस्पती स्वतःचे अन्न स्वतः तयार करते. जमिनीमधील पाणी, पोषक तत्वे आणि हवेमधील कार्बन डायऑक्साईडच्या सहाय्याने अन्न निर्मिती होत असते. ही प्रक्रिया वनस्पतींच्या पानांमध्ये होते. See students, in this picture we can see the process of photosynthesis carried out in the leaves of the plant. पहा मुलांनो, चित्रामध्ये आपल्याला दिसत आहे वनस्पतीचं पान आहे आणि त्याच्यामध्ये हरित द्रव्य असल्या कारणाने क्लोरोफिल हे आहे हरित द्रव्य. हे असल्या कारणाने वनस्पतीच्या पानांमध्ये अन्न तयार करण्याची प्रक्रिया होत असते. इनटेक ऑफ फूड बाय ॲनिमल्स म्हणजे प्राण्यांचे अन्नग्रहण. सम ॲनिमल्स लाईक हॉर्सेस, गोट ईट्स ग्रासेस. शेळी, घोडा यासारखे प्राणी गवत खातात. Plants do not produce their own food. Wild animals such as tiger and lion meet their need for food by hunting other animals which live on plants. पहा मुलांनो, प्राणी स्वतःचे अन्न स्वतः तयार करत नाहीत. जंगली प्राणी, वाईल्ड ॲनिमल्स म्हणजे जंगली प्राणी, वाघ, सिंह यासारखे जंगली प्राणी वनस्पतीवर जगणाऱ्या प्राण्यांचा शिकार करून अन्नाची गरज भागवतात. The next characteristics of living things is respiration. See this picture. One man holding hand in front of his nose and the second man keeping his hand on his chest. पहा मुलांनो, तुम्हाला समोर दोन व्यक्तींचे चित्र दिसत आहे. एक व्यक्तीने स्वतःच्या नाकासमोर हात धरलेला आहे आणि दुसऱ्या व्यक्तीने स्वतःच्या छातीवरती हात ठेवलेला आहे. See students, this picture. Living things need oxygen in order to live. Inhaling oxygen and exhaling carbon dioxide formed in the body due to oxygen is called as respiration. पहा मुलांनो, सजीवांना जगण्यासाठी ऑक्सिजनची आवश्यकता असते. ऑक्सिजन शरीरात घेणे आणि त्याचा वापर करून शरीरात तयार होणारा कार्बन डायऑक्साईड सोडणे त्यालाच श्वसन असे म्हणतात. Now we will see the definition of respiration. Inhaling oxygen and exhaling the carbon dioxide formed in the body due to the use of oxygen is called respiration. पहा मुलांनो, इनहेलिंग म्हणजे आत घेणे, एक्सहेलिंग म्हणजे बाहेर सोडणे. पहा मुलांनो, ऑक्सिजन शरीरात घेणे, त्याचा वापर करून शरीरात तयार होणारा कार्बन डायऑक्साईड वायू शरीराच्या बाहेर सोडणे यालाच श्वसन असे म्हणतात. फिशेस युजेस गिल्स फॉर रेस्पिरेशन. पहा मुलांनो, चित्रामध्ये तुम्हाला दिसत आहे मासे जे आहेत ते श्वसन करण्यासाठी कल्ल्यांचा वापर करतात. प्लांट्स रेस्पायर बाय मीन्स ऑफ मायक्रोस्कोपिक पोर्स ऑन देअर स्टेम्स अँड लीव्स. पहा मुलांनो, वनस्पती ज्या आहेत त्या
त्यांच्या खोड किंवा पानावरील सूक्ष्म छिद्रवाटे श्वसन करतात. This is a picture of leaf of plant. It has microscopic pores in it. पहा मुलांनो, हे आहे वनस्पतीचं पान. याच्यामध्ये आपल्याला सूक्ष्म छिद्र दिसत आहेत. Here we have finished the first part of this chapter. Thank you.